सोलापूरमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणावर धक्कादायक विधान केले आहे। या प्रकरणात सत्ताधाऱ्यातील आणखी काहींची नावे समोर येण्याची शक्यता असून त्यामुळेच अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान महिला आरक्षण विधेयकावर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीका केली। जनगणना न करता 50% महिला आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप त्यांनी केला। तसेच राज ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत मी कोणत्याही जयंतीसाठी वर्गणी देत नाही, मात्र महापुरुषांच्या विचारांवर आधारित उपक्रमांना मदत करते असेही त्या म्हणाल्या। उद्याच 3 दिवसाचं संसदीय सत्र आहे महिला आरक्षणावर, पण महिला आरक्षण हे 23 मध्येच काँग्रेस पक्षाने सपोर्ट देऊन पारित केलेलं। त्याच्या आधी 73 आणि 74व्या अमेंडमेंट नुसार आपण पंचायत आणि महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये महिला आरक्षण 50% आणलं आणि 2023 मध्ये जेव्हा या लोकांनी अमेंडमेंट आणली की 50% महिला आरक्षण हे पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत झालं पाहिजे, तर आज 30 महिने झाले। 30 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि आता नेमका इलेक्शन असताना त्यांनी ही घोषणा केली। तरी महिला आरक्षणाचं अमेंडमेंट ऑलरेडी पारित झाली आहे, हे त्यांना डिलिमिटेशन त्या ठिकाणी आणायचं आहे, सेन्सेस त्या ठिकाणी आणायचं आहे आणि हे किती असंविधानिक आहे, कारण का डिलिमिटेशन होण्याच्या आधी सेन्सेस होणं गरजेचं आहे। म्हणून एकंदरीत हे ज्वलंत उदाहरण आहे किती असंविधानिक हे काम करतायत आणि ऑपोजिशनला न घेता खरं तर हे अशी बिलं पारित होण्याच्या आधी पूर्ण देशभरात एक चर्चा झाली पाहिजे, पण चर्चा होत नाहीये। मोदीजी एकच ओपेड घेत आहेत, संमेलन एकतर्फी सगळं चाललंय। एकतर्फी जेव्हा होते तेव्हा लोकतंत्र नसतं, जेव्हा संवाद होतो त्यालाच लोकतंत्र म्हणत असतात। संवादात जी ताकद आहे, जी आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिली की लोकांमध्ये चर्चा, लोकांमध्ये संवाद झाला पाहिजे, ते पूर्ण नष्ट करून, ती प्रथा परंपरा नष्ट करून अलीकडे आपल्याला दिसते की मोदीजी फक्त एकतर्फी चाललंय आणि हेच लोकशाही समाप्तीचा कुठेतरी संकेत आहेत का काय। पण जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार आहेत, जोपर्यंत आम्ही सगळे आहोत, जोपर्यंत काँग्रेस पक्ष आहे, बाबासाहेबांवर विचार करणारे लोक आहेत, तोपर्यंत आपण हे होऊ देणार नाही। मी ह्या गोष्टीशी 100% सहमत आहे आणि माझ्याकडे पण जेव्हा लोक वर्गणी मागायला येतात, आपल्याला माहिती आहे आमदार खासदारांकडे येतात, मी सांगते मी वर्गणी देणार नाही, वस्तू स्वरूपात काही पाहिजे, मग वह्या पुस्तकं असतील, वाचनालयासाठी काही असेल तर नक्की मी देईन, पण फक्त जयंती निमित्त एकंदरीत तुम्हाला त्यापुरती जे करायचंय ते करा, पण वर्षभर मग त्यांचा विसर नाही पडायला पाहिजे। वर्षभर त्यांचे विचार कसे अंमलात आणायला पाहिजेत आणि आता खरं तर या देशाला वाचवण्याचं, संविधान वाचवण्याचं, ज्यांनी जातपात धर्म नष्ट करण्याचं त्या ठिकाणी वचन घेतलं, आज तीच लोक जर ह्या चौकटीत अडकून सत्ताधाऱ्यांना मदत करत असतील तर आपल्याला त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची गरज नाही। आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत। एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षणवर होतं, पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करणार। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।